आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं चालू असणाऱ्या या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या यावर्षीच्या अंतिम सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी सगळा वाग्यज्ञ संपन्न झाल्यानंतर तो वाग्यज्ञ आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पण केल्यानंतर, म्हणजे मागणीचा पूर्ण अधिकार प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ हे मागणं मागितलेलं आहे. या मागणीमधून ज्ञानेश्वर महाराजांनी जगताच्या कल्याणाची भावना व्यक्त केलेली आहे. पण जगताचं कल्याण हे केवळ काहीतरी मागणीतून मिळणार आहे असं नसून ते माणसाच्या विचारशील कर्तृत्वामध्ये लपलेलं असतं. याची यथार्थ जाणीव ज्ञानेश्वर महाराजांना आहे. संत अवताराला येतात आणि जगताचं कल्याण करतात, असं जेव्हा आपण संत वाङ्मयामध्ये वाचतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे वगैरे वगैरे जी प्रमाणं आपल्याला देता येतील ती, तेव्हा अवताराला येऊन जगताचं कल्याण करतात म्हणजे जगताला कुठेतरी अशा एका उच्च स्थानावर आयतं नेऊन बसवतात असा त्याचा अर्थ आत्तापर्यंत कुणालाही अभिप्रेत नव्हता आणि तो नसावा. संतांनी मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वातूनच दाखवलेला आहे. म्हणून विचारशील कर्तृत्वामध्ये उन्नयन लपलेलं असतं आणि ते त्याच पद्धतीनं व्यक्त झालं पाहिजे. आपण कालही हे बोलून आलो की जगतामध्ये असं होऊ नये, होत नाही की आयतं काहीतरी मिळालेलं आहे आणि मनुष्य त्याचा आनंदाने उपभोग घेत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाचा आलेख मांडत असताना तो अशा पद्धतीनं व्यक्त केलेला आहे की प्रत्येक टप्प्यावर माणसाला ज्याला कल्याणाची अपेक्षा आहे अशा कल्याणेच्छू पुरुषाला आपलं कर्तृत्व हे विचारानं सिद्ध करावं लागणार आहे. म्हणून खळांची व्यंकटी सांडो इथपासून ते भूता परस्परे पडो मैत्र जीवा, इथपासून ते दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, हा जो एक चढता आलेख आहे ती मानवी जीवनामधल्या मानसशास्त्रीय संकल्पनांची एक विकसित अवस्था आहे असं म्हणणं मला वावगं वाटत नाही. कारण पहिल्या दिवशी आपण हे बोललो होतो की कोणताही विकास हा अचानकपणाने घडत नाही. एका रात्रीतून सगळं बदलून गेलं असं जगामध्ये कधी घडत नाही. हुकुमशाहीच्या काळामध्ये काय घडत होतं याचा विचार स्वतंत्र आहे. त्या तुर्कस्तानच्या बादशहाच्या बाबतीत अशी एक कथा सांगितली जाते की तो राजा जेव्हा तुर्कस्थानची सत्ता त्यांनी काबीज केली तेव्हा त्यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना एकत्रित केलं आणि त्यांनी असं विचारलं की आता माझी सत्ता आलेली आहे तर आपल्या देशाची भाषा तुर्की व्हावी, पूर्णतः सगळे व्यवहार तुर्की भाषेतून व्हावेत, याच्याकरता साधारण किती कालावधी लागणार आहे.
तेव्हा त्या सगळ्या विचारवंतांनी विचार करून असं सांगितलं की रायसाहेब कमीत कमी 10 वर्ष लागतील. सगळा राज्यातला आपल्या व्यवहार तुर्की भाषेतून होण्याकरता 10 वर्ष लागतील. ते ऐकून राजाने असं जाहीर केलं आणि सांगितलं की उद्या सकाळी ते 10 वर्ष संपणार आहेत. परंतु असं जरी झालं तरी हे बदल एका रात्रीत घडले का? ते खरंच तसं झालं का? त्याची सवय झाली का? ते आत्मीयतेनं स्वीकारलं गेलं का? जोपर्यंत आपल्या सहज कृतीतून त्या विचाराची अभिव्यक्ती होत नाही, प्रयत्नपूर्वक कृतीतून जर विचाराची अभिव्यक्ती होत असेल तर ते जास्तीत जास्त अध्यात्मदृष्टीनं ते जास्तीत जास्त साधकाचं लक्षण म्हणता येऊ शकेल, सिद्धाचं लक्षण नाही म्हणता येणार. अगदी सहज सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर खरं बोलावं की खोटं बोलावं याच्यामध्ये खूप प्रयत्न करून विचार करून खरं बोलत असेल तर खरं बोलण्याचं कौतुक आहे, पण विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक तो खरं बोलत असेल तर तो जास्तीत जास्त साधक होतो, संत किंवा सिद्ध होत नाही. खरं बोलावं की खोटं बोलावं हे द्वंद्व अंतःकरणामध्ये निर्माण होण्याच्या आत ज्याच्या मुखातून सत्य बाहेर पडतं ते सिद्धाचं किंवा संतांचं लक्षण होऊ शकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या टप्प्यातून ही भूमिका आपली मांडली आहे आणि जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यामध्ये सगळ्यातून एक मानसशास्त्रीय विकास ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे असं एक चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. आपण प्रमाण ज्ञानोबारायांनी स्वतःनी असं म्हटलंय की आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी. वाचा दिठी आणि करासी ही अभिव्यक्ती होण्याकरता आधी मनवणीची उठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि याच्याकरता म्हणून खळांची व्यंकटी सांडो इथपासून त्या मागणीला प्रारंभ ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ते मागणं मागताना ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रस्तावना केली, जो उपक्रम केला, त्या उपक्रमाचा विचार काल सरतेशेवटी आपण करत होतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आधी तोषावे आणि तोषोनी द्यावे ही भूमिका नक्की मांडली आहे. आपण काल त्या संबंधानं बोललोय. मागणीचा अधिकार कुणाला आहे? मागण्याकरता आपण आधी आपलं काय सिद्ध केलंय कर्तृत्व की आपल्याला मागणीचा अधिकार मिळतो. कारण मागणं हे तसं म्हटलं तर सामान्यतः प्रतिष्ठित जीवनामध्ये कुणासमोर तरी काहीतरी मागणं हे लांछनास्पद मानलं जातं. हात पसरणे, मला काहीतरी द्या म्हणणे, याच्यामध्ये स्वजीवनाचं न्यूनत्व ही ती व्यक्ती कबूल करत असते आणि कुणाच्या तरी वर्चस्वातून आपलं न्यूनत्व पूर्णतेला जाईल किंवा दूर होईल त्याचं वर्चस्व ती मान्य करत असते. प्रतिष्ठित समाजामध्ये हात पसरणं हे तशा अर्थाने दोषास्पद मानलं गेलं. मला द्या, मला द्या. परमार्थामध्ये सुद्धा मागू नये या संबंधातले अनेक विचार आपल्याला दिसून येतात. हात पसरून तुकाराम महाराजांनी तर हात पसरी जिणे धिक त्याचे असं म्हटलंय. कोण आहे तो? तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिणे धिक त्याचे. 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून टाकणारा परमात्मा जरी असला आणि तो बळीच्या दारासमोर जाऊन स्वतःची झोळी पसरणारा असला तरी तो देव असला तरी त्या देवाच्या जीवनाचा आम्ही धिक्कार करतो कारण तो झोळी पसरतोय. ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. ही तुकाराम महाराजांनी देवाजवळ केलेली प्रार्थना आहे. जो दुसऱ्यासमोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी आणि देवा तुम्ही सुद्धा अशा मागणी मागणाऱ्या लोकांचा तिरस्कार केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे, उपेक्षा केली पाहिजे, ही प्रार्थना आहे.
त्याही पलीकडे जाऊन मागणी मागणाऱ्या लोकांचा आपल्या स्वजीवनामध्ये कसा ऱ्हास होत जातो आणि कोणत्या गोष्टीने ऱ्हास होत जातो या संबंधामध्ये काही विचार मांडले गेले. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्रीही ह्रीही धीही धृतया कीर्तया, अशा पद्धतीची काही वचनं सापडतात. देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं वचन ऐकल्याबरोबर देहस्था पंचदेवता, माणसाच्या देहामध्ये राहणाऱ्या 5 देवता त्याच्या जीवनाला सोडून निघून जातात. मला द्या असं ऐकल्याबरोबर, कारण द्या असं म्हणण्याकरता तोंड उघडावं लागतं, आ करावा लागतो. द्या हा आकारांत शब्द आहे. द्या असं म्हणताना आ करावा लागतो आणि तो आ झाला की त्या उघडलेल्या दारातून आपल्या जीवनातली काही मूल्य निघून जात असतात. काय निघून जातं? श्री जाते, श्रीही, ह्रीही, ह्री म्हणजे लज्जा. मागणं मागणारा आपली लाज बाळगून मागू शकत नाही, त्याला मागणं मागण्याकरता लाज सोडावी लागते. लाज सोडल्याशिवाय मागणं मागता येत नाही आणि खऱ्या अर्थाने सोडावी लागते. आपण दर 5 वर्षांनी हे बघतो. लाज सोडल्याशिवाय दारात उभंच राहता येत नाही, हात पसरताच येत नाही. त्याची श्री त्याला सोडून जाते, त्याची लज्जा त्याला सोडून जाते, धीही म्हणजे बुद्धी त्याला सोडून जाते, धृतयः धैर्य त्याला सोडून जातं आणि त्याची कीर्ती त्याला सोडून जाते. नेहमी जो हात पसरतो त्याची कीर्ती जगामध्ये पसरत नाही. या 5 देवता मानल्या गेल्या. ही जीवनमूल्य आहेत माणसाची. याच्यावर त्याच्या जीवनाचं महत्त्व, त्याच्या जीवनाचं वजन, त्याच्या जीवनाची प्रगल्भता ही या 5 गोष्टींवर अवलंबून असते. आणि द्या म्हणण्याकरता आ केला की उघडलेल्या तोंडातून ही सगळी मूल्य बाहेर निघून जातात. म्हणून सहसा मागायचं नाही. अशी अनेक प्रमाणं जी मागणीच्या विरोधात आहेत ती आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसतात, वैदिक वाङ्मयामध्ये दिसतात, पौराणिक वाङ्मयामध्ये दिसतात, इतिहासामध्ये दिसतात. पण याच्या बरोबरीनं अगदी विरोधी बाजू बघितली तर मागणीपर असणारे अनेक अभंग आपल्याला सर्व संतांच्या गाथ्यामध्ये दिसून येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं मागणं मागितलं तसं एकनाथ महाराजांनी मागितलं, तसं नामदेवरायांनी मागितलं, तसं तुकाराम महाराजांनी मागितलं. हेची दान देगा देवा तुझा विस, हे मागणंच आहे ना. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा, हे मागणंच आहे ना. मग हा जो विरोधाभास आपल्याला या क्षेत्रामध्ये दिसून येतो त्याचा स्वल्प विचार जर करायचा झाला तर इतकंच म्हणता येतं की मागणं मागू नये हे जरी आदर्श जीवनाकरता आवश्यक असलं तरी जोपर्यंत आपण जीवदशेमध्ये आहोत, जोपर्यंत आपल्या जीवनातली अपूर्णता आपल्याला जाणवते, ती अपूर्णता दूर करण्याची तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये आहे आणि ती अपूर्णता दूर करणारा कोण आहे याचीही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये आहे, तोपर्यंत शहाणा मनुष्य आपलं मागणं मागत असतो. पण शहाण्याचं मागणं आणि वेड्यांचं मागणं याच्यामध्ये फरक इतकाच आहे की शहाणा कदाचित मागेल, पण असं मागेल की पुन्हा मागण्याची वेळ स्वतःवर तो येऊ देणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या मागणीचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं, संतांच्या मागणीचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे अगदी सहजपणाने जाणवेल की संत जेव्हा मागतात, ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवासमोर प्रार्थना करून सांगितलं की मला द्या, मला हे द्या, तोषोनी मज द्यावे पसायदान, हे पसायदान तुम्ही मला द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. ही जी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली या अर्थनेमध्ये ज्ञानेश्वर महाराज जे मागतात, मला फक्त एवढंच बोलायचं आहे, ज्ञानेश्वर महाराज जे मागतात त्या मागणीचा त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय फायदा त्यांना जाणवतो. खळांची व्यंकटी सांडो हे ज्ञानेश्वर महाराजांना व्यक्तिगत नकोय,
त्यांनी सत्कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं, याच्यात यांचा स्वतःचा काही लाभ नाही आहे, फायदा नाही आहे. किंबहुना सगळ्यांनी सुखी व्हावं, याच्यात यांचा व्यक्तिगत काही फायदा नाही आहे. म्हणून मज द्यावे असा शब्द जेव्हा ज्ञानेश्वर महाराज वापरतात, मला द्या, ही जी चतुर्थी आहे ना, द्वितीया चतुर्थी, आपण काय दोन्हीची विभक्ती प्रत्यय एकच आहेत मराठीमध्ये. स ला ते, स ला ना ते, ही द्वितीय आहे आणि ही चतुर्थी आहे मराठीत. संस्कृतात थोडा फरक पडतो. अर्थात संस्कृतात शब्द कसा आहे याच्यावरून ते सगळं बदलतं. आकारांत आहे का इकारांत आहे, पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुसकलिंगी आहे वगैरे वगैरे, याच्यावरून ते बदलत जातं. मला द्या असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मला या शब्दाचा अर्थ काय करायचा? मला याच्यातल्या, मी जेव्हा म्हणतो की मला असं वाटतं, तेव्हा याच्यातल्या मला शब्दाचा अर्थ असा होतो की व्यक्तिगत मी. असं आहे. विभक्ती प्रत्ययाचा विचार करताना एक व्याकरणातला सामान्य नियम मी सांगतो, आपण अभ्यासला असेल, आपल्या स्मरणात असेल, मी पुन्हा एकदा सांगतो. आपल्या सर्वांच्या स्मरणशक्तीवर माझा प्रचंड विश्वास आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो. एक सामान्य नियम त्याचा असा आहे की पदाला लागलेल्या विभक्ती प्रत्ययातून त्या पदाचे अर्थ जेव्हा केले जातात तेव्हा प्रत्यय कशाला लागतो, त्या पदाची प्रथमा काय सांगते, याच्यावरून त्या पदाला लागलेला विभक्ती प्रत्ययाचा अर्थ काय करायचा असतो हे ठरत जातं. हा एक सर्वसामान्य साधारण नियम आहे व्याकरणातला. मला अशी जेव्हा आपण चतुर्थी प्रत्ययाचा ज्या वेळेला विचार करतो तेव्हा मला याची प्रथमा काय होईल? मी. प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी. एकदा मी कोण हे ठरलं की मग मला काय हे ठरणं सोपं जात असतं. आपण कुठली विभक्ती, आपण षष्ठी घ्या, माझं काय आहे हे कधी ठरतं? मी कोण आहे याच्यावरून माझं काय आहे हे ठरत जातं. मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा असेल, मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझे असतील, मी जर वक्ता असेल तर श्रोता माझा असेल, मी जर गायक असेल तर स्वर माझा असेल, मी जर पुत्र असेल तर पिता माझा असेल, मी जर माता असेल तर पुत्र माझा असेल, मी जर भाऊ असेल तर बहीण माझी. हे ठरत जातं. हे कशावरून ठरलं? मी कोण आहे हे ठरल्याशिवाय त्याच्या प्रत्ययाचे अर्थ आपल्याला करता येणार नाहीत ना. मग ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला मला द्या असं म्हणून विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करतात तेव्हा त्यांना अभिप्रेत असणारा मी हा देहधारी मर्यादित बुद्धीचा आणि स्वजीवनात अगदी अत्यंत आत्मकेंद्री झालेला एक जीव, अशी ज्ञानेश्वर महाराजांची मीची कल्पना ज्ञानेश्वरीत कुठेही प्रकट होत नाही. त्यांचं मला द्या हे इतकं व्यापक आहे. का व्यापक आहे? कारण मला द्या असं म्हणून त्यांनी स्वतः करता काहीही मागितलेलं दिसत नाही या पसायदानामध्ये. काहीच नाही. काय त्यांच्या व्यक्तिगत, त्यांना जर व्यक्तिगत मागायचं असतं तर त्यांनी असं मागायला पाहिजे होतं की काही नाही, माझा वाग्यज्ञ संपूर्ण झालेला आहे आणि त्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हा आणि मला हे मागणं द्या. काय मागणं द्या? ज्यांनी मला त्रास दिलाय ते लवकर इथून निघून जावे. ज्यांनी मला छळलेलं आहे, ज्यांनी मला त्रास दिला आहे, ज्यांनी माझा स्पर्श सुद्धा चांगला मानला नाही, ज्यांनी माझी सावली सुद्धा अंगावर पडू दिली नाही, ज्यांनी आम्हाला सुखानं जेवू दिलं नाही, ज्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं वागू दिलं नाही, कारण नसताना आम्हाला ज्यांनी छळलं त्यांची निवृत्ती व्हावी, ते मरावेत असं मागितलं असतं तर मला या शब्दातल्या मी या प्रथम पुरुषी एकवचनी पदाचा अर्थ करत असताना आत्मकेंद्रीय अर्थ मान्य झाला असता. तो जीव या रूपानं अर्थ मान्य झाला असता. एक व्यक्ती या जगतामध्ये अज्ञानजन्य भूमिका घेऊन जन्माला आलेली एक व्यक्ती इथपर्यंतचा अर्थ मान्य झाला असता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मला म्हणून जे मागितलेलं आहे ते एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित नाहीये, हे लक्षात घ्या.
त्यामुळं त्यांचा जो मी आहे तो खूप व्यापक आहे, तो एकदेशी नाही आहे, एककालीन नाही आहे, तो व्यक्तिभेदानं निर्माण झालेला मी नाही आहे, तो मी खूप व्यापक आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.